Now we are going to observe the another part in microbes in human welfare, that is the microbes in sewage treatment. Microbes in sewage treatment. आता आपल्याला काय करायचं आहे, या मायक्रोब्स इन ह्युमन वेलफेअरमध्ये म्हणजे चॅप्टरचं नेम आहे एनहान्समेंट इन फूड प्रोडक्शन मधला हा पार्ट आहे मायक्रोब्स इन ह्युमन वेलफेअर. त्यातला हा पार्ट आहे दॅट इज मायक्रोब्स इन सिवेज ट्रीटमेंट. तर या पार्टमध्ये आपल्याला काय करायचं आहे की सिवेज जे आहे, सिवेज कशाला म्हणतात, द म्युनिसिपल वेस्ट वॉटर और डोमेस्टिक युज्ड अप वॉटर इट इज कॉल्ड एज सिवेज. म्हणजे की आपल्या घरी आपण वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीसाठी वॉटर यूज करतो, ते वॉटर यूज झाल्यानंतर आपण बाहेर ते सोडून देतो. ते जे वॉटर आहे त्या वॉटरला एन्व्हायरमेंटलिस्ट काय म्हणतात की ते वॉटर वेस्ट करू नका, सोडून देऊ नका, त्याला पुन्हा रियूज करा. तर तसं जर आपल्या घरातलं वॉटर असेल किंवा म्युनिसिपल एरियामधलं वॉटर असेल तर त्या पर्टिक्युलर वॉटरला सिवेज वॉटर म्हणतात. पण हे सिवेज वॉटर मोस्ट कंटॅमिनेटेड असते, मोस्ट पोल्युटेड असते. त्याच्यात वेगवेगळ्या मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहे, इम्प्युरिटीज आहे, ऑर्गॅनिक इम्प्युरिटीज आहे, इनऑर्गॅनिक इम्प्युरिटीज आहे, असे सगळे मटेरियल असेल तर ते पर्टिक्युलर वॉटर आपल्यासाठी तर काहीच कामाचं नाही, पण आपल्या बाकीच्या इतर ॲक्टिव्हिटीसाठी पण काही कामाचं नाही, कारण त्याच्यात पॅथोजेनिक एजंट्स आहे. मग असे पॅथोजेनिक एजंट्स असलेलं वॉटर समजा फॉर एक्झाम्पल आपण ॲग्रिकल्चरला किंवा दुसऱ्या कुठल्या ॲक्टिव्हिटीला यूज करतो म्हटलेलं असेल तर ते हार्मफुल आहे. म्हणजे याचा अर्थ काय की दॅट पर्टिक्युलर वॉटर इट मस्ट बी ट्रीटेड बिफोर यूज. त्या पर्टिक्युलर ट्रीटमेंटला म्हणतो आपण सिवेज ट्रीटमेंट. त्याला काय म्हणतो, सिवेज ट्रीटमेंट. तर हा एक पर्टिक्युलर या चॅप्टरमधला पार्ट आहे दॅट इज कॉल्ड एज मायक्रोज इन सिवेज ट्रीटमेंट. चला आपण ऑब्झर्व करू. Microbes in sewage treatment. Sewage is the municipal wastewater which contain large amount of human and animal excreta, washing water and number of pathogenic members. काय म्हटलेलं आहे की हे म्युनिसिपल वेस्ट वॉटर आहे, डोमेस्टिक युज्ड अप वॉटर आहे की ज्या पर्टिक्युलर वॉटरमध्ये ॲनिमल वेस्ट आहे, प्लांट वेस्ट आहे, वॉश आपण घरी जर क्लोथ्स वॉश केलेले असेल तर ते वॉटर आहे, युटेन्सिल्स आहे ते वॉश केलेले असेल तर ते पण वॉटर आहे. त्याच्यानंतर त्याच्यात ते वॉटर कुठेतरी डम्प झालेलं असेल किंवा मग एखाद्या ठिकाणी ते साचलेलं जर असेल तर नॅचरली तिथे मायक्रो ऑर्गॅनिझम्स, पॅथोजेनिक एजंट्स ग्रो झालेले आहे. असं जर वॉटर असेल तर दॅट पर्टिक्युलर वॉटर इट इज कॉल्ड एज सिवेज वॉटर. परत पहा, सिवेज इज द म्युनिसिपल वेस्ट वॉटर विच कंटेन लार्ज अमाऊंट ऑफ ह्युमन अँड ॲनिमल एक्सक्रीटा, वॉशिंग वॉटर अँड नंबर ऑफ पॅथोजेनिक मेंबर्स. ठीक आहे. आता हे सिवेज वॉटर असेल तर त्याचं कंपोजिशन चेक करू आपण. कंपोजिशन चेक केल्यानंतर आपल्याला माहिती पडेल की हे पर्टिक्युलर वॉटर आपल्या यूज करण्यासारखं नाही, आपल्या युटिलिटीसाठी उपयोगात आणण्यासारखं नाही आहे. या पर्टिक्युलर वॉटरला आपल्याला यूज करायचं आहे. वॉटर वॉटर आहे, वॉटर इम्पॉर्टंट आहे. ते असं वेस्ट रिलीज करणे हा आपल्यासाठी, डायव्हर्सिटीसाठी, एन्व्हायरमेंटसाठी, नेचरसाठी तसं हार्मफुल आहे. म्हणून आपण आपल्या ॲक्टिव्हिटीनी त्या पर्टिक्युलर वॉटरला जर ट्रीट केलं आणि क्लीन वॉटर, क्लिअर वॉटर, प्युअर नाही म्हणत मी, क्लीन वॉटर, क्लिअर वॉटर असं जर फॉर एक्झाम्पल कुठल्या ॲग्रिकल्चरला, एखाद्या इंडस्ट्रियल प्रोजेक्टला जर आपण प्रोव्हाइड केलेलं असेल तर त्या पर्टिक्युलर वॉटरचा यूज होऊ शकतो. म्हणजे इनडायरेक्टली अननेसेसरीली eliminating that particular water outside the place, dump into that particular place, and due to temperature if that particular water get evaporated, that is nothing but that is the loss of this particular natural resource that is called as water. Indirectly, to avoid this particular loss of natural resource which is called as water, we have to treat that particular water in a scientific way, and that is called as sewage treatment. Okay, so composition of sewage. Sewage contain 99.5% to 99.9% water and 0.1 to 0.5% inorganic and organic matter in suspended and soluble form. की ते पर्टिक्युलर सिवेज आपण जर चेक केलं तर त्या पर्टिक्युलर वॉटरमध्ये 99.5 to 99.9% वॉटरच आहे. ठीक आहे. पण त्याच्यासोबत बाकीच्या इम्प्युरिटीज पण आहेत, ज्या इम्प्युरिटीज इनऑर्गॅनिक, ऑर्गॅनिक इम्प्युरिटीज आहे. कंपोजिशन ऑफ सिवेज डिपेंड अपॉन सोर्स, की जे सिवेज वॉटर बाहेर निघून राहिलेलं आहे ते त्याच्या सोर्सवर डिपेंड आहे. ते कुठून निघून राहिलं, टेक्स्टाईल इंडस्ट्रीमधून निघून राहिलं ते सिवेज आहे, त्याचं कंपोजिशन वेगळं राहील. त्याच्यानंतर एखाद्या केमिकल इंडस्ट्रीमधून फॉर एक्झाम्पल ते सिवेज निघत असेल बाहेर, त्याचं कंपोजिशन, त्या सिवेज वॉटरचं कंपोजिशन वेगळं राहील. फार्मास्युटिकल एखादी कंपनी आहे, ड्रग्ज, मेडिसिन्स तयार करून राहिली, तिथे जर एक्सेस वॉटर सिवेज वॉटर म्हणून जर निघत असेल तर इंडायरेक्टली त्याचं कंपोजिशन वेगळं राहील. इंडायरेक्टली द सिवेज or composition of sewage that depend upon the source.
Okay, so composition of sewage depend upon the source, that is textile, chemical, pharmaceutical, dairy, canning, brewing, brewery म्हणतो आपण, मीट पॅकिंग, ऑइल रिफायनरी एक्सेट्रा. म्हणजे इनडायरेक्टली या वेगवेगळ्या सोर्समधून जे वॉटर निघालेलं असेल ते पर्टिक्युलर वॉटर आपण ठीक आहे सिवेज वॉटर म्हणू, पण त्या सिवेज वॉटरचं कंपोजिशन प्रत्येक ठिकाणावरून निघालेलं असेल तर ते सारखं राहणार नाही, त्याचं कंपोजिशन वेगवेगळं राहील. मायक्रो ऑर्गॅनिझम्स इन सिवेज, की त्या पर्टिक्युलर सिवेज वॉटरमध्ये कुठले मायक्रो ऑर्गॅनिझम्स राहतात बघा. सिवेज कंटेन व्हरायटी ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम्स लाईक बॅक्टेरिया, व्हायरसेस, फंजाय, प्रोटोझोआ, निमॅटोड्स, algae, etc. So these are the microorganisms. They are present in that particular sewage, and if they are pathogenic, if they are harmful, if they are disease causing, they cause harm to the human as well as other animals as well as plants also. बॅक्टेरिया इंक्लूड कोलिफॉर्म, स्टेप्टोकोकाय, बॅसिलाय एक्सेट्रा अशा टाईपचे वेगवेगळे बॅक्टेरिया त्या पर्टिक्युलर सिवेज वॉटरमध्ये प्रेझेंट राहील. ठीक आहे. आता हे असं वॉटर जर असेल जे आपण रिलीज केलेलं आहे ते आपल्याला यूज करा म्हटलं तर डायरेक्ट यूज करता येणार नाही, कारण त्या पर्टिक्युलर वॉटरमध्ये मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहे, पॅथोजेनिक एजंट्स आहे, डिसीज कॉझिंग एजंट्स आहे, डिसीज कोणालाही कॉज करू शकतात, प्लांटला, ॲनिमलला, ह्युमनला. मग असं वॉटर जर आपल्याला यूज करायचं जर असेल इनडायरेक्टली या पर्टिक्युलर वॉटरला आपल्याला ट्रीट करावं लागेल, आणि दॅट पर्टिक्युलर ट्रीटमेंट ऑफ सिवेज वॉटर इट इज कॉल्ड एज सिवेज वॉटर ट्रीटमेंट. 4 स्टेप प्रोसेस आहे. या पर्टिक्युलर 4 स्टेप प्रोसेसेसमध्ये पहिली स्टेप प्रिलिमिनरी प्रोसेस आहे, सेकंड प्रायमरी आहे, नंतर सेकंडरी आहे, नंतर टर्शरी आहे. टर्शरीमधून जे वॉटर निघालेलं असेल ते आपल्याला ॲग्रिकल्चरला, बॉयलरचं कुलिंग करायला किंवा अजून दुसऱ्या ॲक्टिव्हिटीसाठी, इंडस्ट्रियल ॲक्टिव्हिटीसाठी आपल्याला वापरता येईल. ठीक आहे. बघा सिवेज वॉटर ट्रीटमेंट. सिवेज वॉटर ट्रीटमेंट include 4 steps. The 4 steps are preliminary treatment, primary treatment, secondary treatment and tertiary treatment. परत पहा, preliminary treatment, primary treatment, secondary treatment and tertiary treatment. Preliminary treatment बघा, it includes screening and grit chamber. Simple है, easy है. It includes screening and grit chamber. Number 1 screening, number 2 grit chamber. Screening. In this, the suspended objects in water are filtered and removed. The sewage water is passed through screens or net. During this, larger suspended or floating objects are separated. काहीच नाही, सिंपल स्टेप आहे, फिजिकल प्रोसेस आहे. जे वॉटर तुमच्याकडे म्युन्सिपल एरियामधून निघालेलं आहे किंवा आपल्या घरून निघालेलं आहे त्या पर्टिक्युलर वॉटरला पहिल्या स्टेपमध्ये स्क्रीनिंगमध्ये वेगवेगळ्या नेट्समधून पास करणे. म्हणजे इनडायरेक्टली जे वॉटर कलेक्ट झालेलं आहे ते मोठ्या मेशमधून किंवा जाळीमधून किंवा नेटमधून ते जर पास केलं, त्या पर्टिक्युलर वॉटरमध्ये असलेले सस्पेंडेड मटेरियल आहे किंवा फ्लोटिंग मटेरियल आहे हे काय होईल, सेपरेट होईल. आणि पुढचं जे वॉटर असेल म्हणजे नेटमधून निघालेलं वॉटर असेल तर इनडायरेक्टली ते वॉटर असेल तर त्याला स्क्रीन्ड वॉटर म्हणू आपण. दॅट वॉटर इट इज कॉल्ड एज स्क्रीन्ड वॉटर. म्हणजे या पहिलं स्क्रीनिंगमध्ये केलं काय आपण की म्युन्सिपल वॉटर असेल तर ते स्पेसिफिक नेटमधून, स्पेसिफिक जाळीमधून ते पास केलं, त्याच्यामुळे त्या पाण्यामध्ये जे ऑब्जेक्ट्स आहे, फ्लोटिंग ऑब्जेक्ट्स आहे, सस्पेंडेड ऑब्जेक्ट्स आहे, ते काय झाले, सेपरेट झाले. क्लिअर वॉटर असेल तर ते समोर गेलं, पण ते वॉटर पूर्ण क्लिअर नाही आहे म्हणून पुढचे स्टेप्स आहे. सेकंड स्टेप इट इज कॉल्ड एज ग्रिट चेंबर. The screened water in this pass to the grit chamber. The grit chamber contain large stones and brick ballast. During this, coarse particles settle down by gravity. आता या पर्टिक्युलर स्टेपला म्हणजे या ग्रिट चेंबरमध्ये काय करतात की जे स्क्रीनिंग झालेलं वॉटर आहे ते अशा मोठ्या टँकमध्ये पास करतात की ज्या पर्टिक्युलर टँकमध्ये मोठे मोठे स्टोन्स ठेवलेले आहे, त्याला पेबल्स म्हणतात, नाही तर मग ब्रिकचे पीसेस ठेवलेले आहे, विटांचे तुकडे म्हणतो आपण, अशा याच्यात पास करतात. पास केल्यानंतर काय होईल की त्या पर्टिक्युलर वॉटरमध्ये जे हेवी मटेरियल आहे, कोर्स मटेरियल आहे, जाड मटेरियल आहे, ते सगळं ग्रॅव्हिटीमुळे खाली बसेल. वर जर असेल तर क्लिअर वॉटर राहील, आणि जे वर क्लिअर वॉटर राहिलेलं असेल ते आपण आता प्रायमरी ट्रीटमेंटसाठी यूज करू. म्हणजे डायरेक्टली दिस इज कॉल्ड एज प्रिलिमिनरी स्टेप. काय झालं प्रिलिमिनरी स्टेपमध्ये की म्युन्सिपल वॉटरमध्ये ज्या इम्प्युरिटीज आहे, ऑर्गॅनिक इम्प्युरिटी आहे, इनऑर्गॅनिक इम्प्युरिटी आहे, त्याच्यानंतर त्याच्यात पॅथोजन्स आहे, मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहे, हे सगळे आपल्याला हळूहळू स्टेप बाय स्टेप आपल्याला क्लीन करायचे आहे. म्हणून पहिली स्टेप आहे दॅट इज कॉल्ड एज प्रिलिमिनरी ट्रीटमेंट. प्रिलिमिनरी ट्रीटमेंटमध्ये 2 स्टेप्स. फर्स्ट इट इज कॉल्ड एज स्क्रीनिंग, द सेकंड इट इज कॉल्ड एज ग्रिट चेंबर. स्क्रीनिंगमध्ये काय केलं की आलेलं पाणी आपण एखाद्या जाळीमधून, नेटमधून पास केलं, त्याच्यामुळे त्या पाण्यामध्ये जे काही असेल मोठे पार्टिकल्स तर ते सगळे आपण सेपरेट केले. सेपरेट करून मोठ्या एका चेंबरमध्ये ते वॉटर आपण सेटल केलं, ॲड केलं, स्टॉक केलं. पण त्या पर्टिक्युलर चेंबरला आपण ग्रिट चेंबर याच्यासाठी म्हटलं की त्या पर्टिक्युलर चेंबरमध्ये आता आपण स्टोन्स ठेवले, ब्रिक्सचे तुकडे ठेवले. त्याच्यामुळे काय झालं की त्या पर्टिक्युलर वॉटरमध्ये जे कोर्स पार्टिकल्स असेल, जाड पार्टिकल्स असेल, ते सगळे खाली गेले.
वर क्लिअर वॉटर राहिलं आणि ते वरचं क्लिअर वॉटर आता पुढच्या स्टेपमध्ये जाईल. द सेकंड स्टेप इट इज कॉल्ड ॲज प्रायमरी ट्रीटमेंट. सो सेकंड स्टेप इट इज कॉल्ड ॲज द प्रायमरी ट्रीटमेंट. दिस इज ऑल्सो कॉल्ड ॲज द फिजिकल ट्रीटमेंट. ठीक आहे. आफ्टर प्रिलिमिनरी ट्रीटमेंट सिवेज वॉटर इज पास टू द सेडिमेंटेशन टँक. पहा आता या प्रायमरी ट्रीटमेंटमध्ये पहिल्या प्रिलिमिनरी ट्रीटमेंटमधून निघालेलं क्लिअर वॉटर जे असेल तर ते मोठ्या आता एका टँकमध्ये चाललं. दॅट पर्टिक्युलर टँक इट इज कॉल्ड ॲज अ सेडिमेंटेशन टँक. It is called as sedimentation tank. In this sedimentation of suspended solid organic matter occur and about 50 to 70% solid settle down. There is a reduction of 30 to 40% coliforms. The organic matter which is settled is called as sludge which is removed mechanically. आता या पर्टिक्युलर ट्रीटमेंटमध्ये काय झालं, ही फिजिकल ट्रीटमेंट आहे, मोठा एक टँक आहे. दॅट पर्टिक्युलर टँक इट इज कॉल्ड एज सेडिमेंटेशन टँक. प्रिलिमिनरी ट्रीटमेंटमधून जे वॉटर निघालं ते त्या सेडिमेंटेशन टँकमध्ये आपण पास केलं. पास केल्यानंतर ऑटोमॅटिकली नॅचरली त्या पर्टिक्युलर वॉटरमध्ये जे हेवी मटेरियल असेल ते खाली सगळं सेटल झालं. लाईट जे असेल तर ते सस्पेंड झालं. मधलं जे क्लिअर वॉटर जर असेल तर इनडायरेक्टली त्या क्लिअर वॉटरला आपण पुढच्या ट्रीटमेंटमध्ये नेलं. दॅट इज कॉल्ड एज सेकंडरी ट्रीटमेंट. पण त्या पर्टिक्युलर फिजिकल ट्रीटमेंटमध्ये म्हणजे प्रायमरी ट्रीटमेंटमध्ये खाली जे मटेरियल सेटल झालं त्याला नेम आहे. दॅट इज कॉल्ड एज स्लज. दॅट इज कॉल्ड एज स्लज. सो द इनऑर्गॅनिक मॅटर विच इज सेटल्ड इज कॉल्ड एज स्लज विच इज रिमूव्ड मेकॅनिकली. ठीक आहे. आता या पर्टिक्युलर प्रायमरी ट्रीटमेंटमध्ये त्या सेडिमेंटेशन टँकमध्ये मध्ये जे क्लिअर वॉटर आहे ते क्लिअर वॉटर पंपच्या हेल्पने आपण पुढच्या टँकमध्ये पास केलं, पुढच्या प्रोसेससाठी ट्रान्सफर केलं. दॅट इज कॉल्ड एज सेकंडरी ट्रीटमेंट. ओके. So that is called as secondary treatment. वर पहा. The supernatant in contains dissolved organic matter and microorganisms. काय म्हटलंय की या पर्टिक्युलर फिजिकल ट्रीटमेंटमध्ये म्हणजे प्रायमरी ट्रीटमेंटमध्ये जे पर्टिक्युलर वॉटर आहे ते वॉटर पुन्हा अजून क्लिअर नाही. त्या वॉटरमध्ये पुन्हा डिझॉल्व्ड इम्प्युरिटीज आहेच. त्या इम्प्युरिटीज आपल्याला रिमूव्ह करायच्या असेल तर थर्ड स्टेपला जावं लागेल. दॅट इज कॉल्ड एज सेकंडरी ट्रीटमेंट. दिस इज कॉल्ड एज बायोलॉजिकल ट्रीटमेंट. बघा. In this the primary treated water is passed to the aerated tank and constantly agitated. आता काय केलं की या फिजिकल ट्रीटमेंटमधून म्हणजे प्रायमरी ट्रीटमेंटमधून जे क्लिअर वॉटर निघालं ते आपण पुढच्या अजून एका मोठ्या टँकमध्ये ट्रान्सफर केलं तिसऱ्या स्टेपसाठी. दॅट इज कॉल्ड एज सेकंडरी ट्रीटमेंट. आता ती बायोलॉजिकल ट्रीटमेंट आहे. तिथे काय केलं ते वॉटर पास करताना त्या वॉटरसोबत आपण एअर पण ॲड केली. In this primary treated water is passed to aerated tank and is constantly agitated. म्हणजे त्या पर्टिक्युलर टँकमध्ये वॉटर गेल्यानंतर सोबत एअर पास केल्यानंतर वॉटर कंटिन्यू हलत राहिल्यानंतर एजिटेशन द एअर इज पंप इन टू इट. की त्या पर्टिक्युलर पाण्यामध्ये कंपल्सरी आपण एअर ॲड करून राहिलो, एअर पंप करून राहिलो. सो दॅट पर्टिक्युलर एअर इट ॲड ऑक्सिजन टू दॅट पर्टिक्युलर वॉटर. बघा. इन दिस द एरोबिक बॅक्टेरिया ग्रो अँड फॉर्म फ्लॉक्स. की त्या ऑक्सिजनमुळे त्या पर्टिक्युलर वॉटरमध्ये जी आपण एअर प्रेस करतोय किंवा पास करतोय त्याच्यामुळे काय होईल की त्या पर्टिक्युलर वॉटरमध्ये असे बॅक्टेरिया ग्रो होईल की जे बॅक्टेरिया एअर यूज करतात, ऑक्सिजन यूज करतात. त्यांना म्हणतो आपण एरोबिक बॅक्टेरिया. आणि तशी जी एरोबिक बॅक्टेरिया त्या सेकंडरी ट्रीटमेंटमध्ये ग्रो होणार आहे त्या एरोबिक बॅक्टेरियाला ते जर अल्गी फंजाय सोबत जर होल्ड करून असेल, एकत्र प्रेझेंट असेल बॅक्टेरिया, अल्गी अँड फंजाय, तर त्याला म्हणतात फ्लॉक्स. बघा. इन दिस एरोबिक बॅक्टेरिया ग्रो अँड फॉर्म फ्लॉक्स. द फ्लॉक्स इन द बॅक्टेरिया होल्ड विथ अल्गी अँड फंजाय. फ्लॉक्स म्हणजे काय, द बॅक्टेरिया ग्रो झाले. कोणते बॅक्टेरिया ग्रो झाले, एरोबिक बॅक्टेरिया ग्रो झाले. पण त्याच पर्टिक्युलर वॉटरमध्ये काही अल्गी आणि फंजाय पण ग्रो झालेले आहे. सो बॅक्टेरिया प्लस अल्गी प्लस फंजाय टुगेदर इट इज कॉल्ड एज फ्लॉक्स. The bacteria consumes most of the organic matter in water. Due to this, biological oxygen demand of water is reduced. की तिथे जे बॅक्टेरिया आता त्या फ्लॉक्समध्ये प्रेझेंट आहे ते त्या पर्टिक्युलर वॉटरमधला ऑक्सिजन जर यूज करत असेल तर नॅचरली त्या पर्टिक्युलर वॉटरचं बीओडी रिड्यूस होईल. बीओडी इट इज कॉल्ड एज बायोलॉजिकल ऑक्सिजन डिमांड. इट इज कॉल्ड एज बायोलॉजिकल ऑक्सिजन डिमांड. म्हणजे इनडायरेक्टली वॉटर तर म्हणजे त्या वॉटरमधलं बॅक्टेरियाने ऑर्गॅनिक मॅटर तर कन्झ्युम केलं पण वॉटरमधला ऑक्सिजन पण कमी केला. मग वॉटरमधला ऑक्सिजन कमी केलेला असेल तर असं पण वॉटर आपल्याला यूज करता येत नाही. म्हणजे इनडायरेक्टली त्या पर्टिक्युलर वॉटरचं काय कमी झालं, बीओडी कमी झालं. दॅट इज कॉल्ड एज बायोलॉजिकल ऑक्सिजन डिमांड. टर्शरी ट्रीटमेंट. Once BOD of water is reduced, the flocks are allowed to settle. The settled flocks is now called as sludge. पुन्हा स्लज. इथे पण स्लज म्हटलेलं आहे, तिथे पण स्लज म्हटलंय. काय म्हटलंय की एकदा त्या पर्टिक्युलर वॉटरचा जर बीओडी कमी झाला, वॉटर आपण चेक करतोय कंटिन्यू, ऑक्सिजन जर त्या पर्टिक्युलर वॉटरमधला कमी झाला तर आता आपण एजिटेशन बंद केलंय. एजिटेशन बंद केल्यामुळे काय होईल
की त्या पर्टिक्युलर वॉटरमधले जे फ्लॉक्स आहेत नॅचरली ते हेवी असल्यामुळे खाली सेटल होईल, आणि खाली जर फ्लॉक्स सेटल झालेले असेल तर सेटल्ड फ्लॉक्स नाव कॉल्ड ॲज स्लज, दॅट इज नाव कॉल्ड ॲज स्लज. The large part of this water is passed to the anaerobic sludge digester. पुढचं टँक. The large part of this water is passed to the anaerobic sludge digester. In this, anaerobic bacteria grows and digests bacteria, fungi, etc. During this, methane, carbon dioxide are produced. काय केलं होतं या टर्शरी ट्रीटमेंटमध्ये की आधीच्या ट्रीटमेंटमधलं जे वॉटर आहे ते पुढे ट्रान्सफर केलं एका मोठ्या टँकला. त्याला काय म्हटलं आपण? एनारोबिक स्लज डायजेस्टर. दॅट इज कॉल्ड एज एनारोबिक स्लज डायजेस्टर. आता इथे काय झालं? फ्लॉक्स तर आपण सेटल होऊ दिले, वरचं क्लिअर वॉटर आपण तर ट्रान्सफर केलं. कोणत्या टँकमध्ये ट्रान्सफर केलं? एनारोबिक स्लज डायजेस्टर. आणि या टँकमध्ये ट्रान्सफर केल्यामुळे काय झालं की त्या पर्टिक्युलर वॉटरमध्ये असलेले जे पर्टिक्युलर बॅक्टेरिया आहे, फंजा आहे, अल्गी आहे, हे दुसऱ्या एनारोबिक बॅक्टेरियानी कन्झ्युम केले. त्याच्यामुळे जे प्रेझेंट असेल ते सगळं एनारोबिक बॅक्टेरियानी कन्झ्युम केले. दॅट पर्टिक्युलर टँक इट इज कॉल्ड एज एनारोबिक स्लज डायजेस्टर. The effluent म्हणजे वेस्ट वॉटर इज देन क्लोरिनेटेड अँड पास टू नॅचरल वॉटर बॉडीज लाईक रिव्हर्स, स्ट्रीम्स एक्सेट्रा. आता काय झालं? एनारोबिक बॅक्टेरियानी तिथले जे एरोबिक बॅक्टेरिया होते, अल्गी होते, फंजाय होते, याचं डिकम्पोजिशन करून टाकलं, म्हणजे डायजेशन करून टाकलं. आता तिथे कोणते बॅक्टेरिया? एनारोबिक बॅक्टेरिया. कुठले बॅक्टेरिया? एनारोबिक बॅक्टेरिया. पण हे एनारोबिक बॅक्टेरिया पण त्या पर्टिक्युलर रिव्हरमध्ये, स्ट्रीममध्ये, कुठल्या ॲग्रिकल्चरमध्ये गेले नाही पाहिजे. म्हणून काय केलं की त्या पर्टिक्युलर वॉटरला टर्शरी ट्रीटमेंटमधून निघणाऱ्या वॉटरमध्ये क्लोरीन ॲड केलं. आणि बिंग दिस पर्टिक्युलर क्लोरीन इट इज अ पॉइझनस गॅस दॅट किल्स द agents or living organisms which are present in that particular water, and that particular clear water is then released into the river as well as the streams, as or it is directly added to the agriculture, or it is directly given to some industrial projects. Chlorination kills the pathogenic bacteria and sludge is then disposed. की त्या क्लोरिनेशनमुळे झालं काय की तिथे जे पॅथोजेनिक बॅक्टेरिया, एनारोबिक बॅक्टेरिया, काही राहिलेले एरोबिक बॅक्टेरिया असेल ते सगळे क्लीन होईल. त्याच्यानंतर जे खाली स्लज जमा झालेलं आहे, खालचं जे सेटल्ड मॅटर आहे त्याला म्हणतो आपण स्लज. की ते क्लिअर वॉटर असेल तर आपण पास केलं रिव्हरला, स्ट्रीमला, आणि जे खाली जमा असलेलं स्लज असेल ते इनडायरेक्टली ते डिस्पोज केलं. ओके, सो दिस इज द ट्रीटमेंट. दॅट पर्टिक्युलर ट्रीटमेंट इट इज कॉल्ड एज सीवेज वॉटर ट्रीटमेंट. किती स्टेप्स होत्या? 4. कोणत्या कोणत्या स्टेप्स होत्या? प्रिलिमिनरी स्टेज, प्रायमरी स्टेज, सेकंडरी स्टेज, टर्शरी स्टेज. प्रिलिमिनरी स्टेजमध्ये काय झालं? फिल्ट्रेशन ऑफ वॉटर. प्रायमरी स्टेज ज्याला आपण फिजिकल ट्रीटमेंट म्हटलं, त्याच्यात काय केलं? फक्त सेटलिंग केलं. त्या पर्टिक्युलर वॉटरमध्ये जे मटेरियल हेवी असेल त्याला सेटल होऊ दिलं. टर्शरी ट्रीटमेंटमध्ये काय केलं? तिथे आपण बॅक्टेरिया ॲड केले. बॅक्टेरिया ॲड केल्यामुळे फ्लॉक्स तयार झाले. हे फ्लॉक्स नंतर आपण सेटल होऊ दिले. टर्शरी ट्रीटमेंटमध्ये आपण काय केलं की जे वॉटर क्लिअर असेल त्याच्यात पण काही पॅथोजेनिक एजंट असेल तर विथ द हेल्प ऑफ क्लोरीन आपण ते किल केले, आणि क्लिअर वॉटर, क्लीन वॉटर आपण वेगवेगळ्या पर्पजसाठी यूज केले. सो सच इज द मेथड, सच इज द ट्रीटमेंट दॅट इज कॉल्ड एज सीवेज वॉटर ट्रीटमेंट. सो इन दिस पर्टिक्युलर project of sewage water treatment, there is utilization of certain microorganisms like anaerobic bacteria, aerobic bacteria. Because this particular bacteria, they are the microorganisms. Directly, this is the part that is called as microbes in sewage water treatment. Microbes in sewage water treatment. Yes, this is again another important part in microbes in human welfare. That is the microbes as a biocontrol agent. काय आहे बायोकंट्रोल एजंट? ॲक्च्युली काय आहे की फार्मर फार्मिंग करतो, प्लांट्स ग्रो करतो, क्रॉप ग्रो करतो, पण त्यावेळेस त्या पर्टिक्युलर प्लांटपासून तो एक्सपेक्ट पण करतो की प्रॉडक्टिव्हिटी जास्त मिळाली पाहिजे. प्रॉडक्टिव्हिटी जास्त मिळण्यासाठी तो काय करतो? प्रॉपर इरिगेशनच्या फॅसिलिटीज डेव्हलप करतो, फर्टिलायझर सॉईलमध्ये ॲड करतो. पण हे सगळं झाल्यानंतर त्या पर्टिक्युलर क्रॉपवर, प्लांट्सवर जर डिसीज येत असेल तर तो कसा कंट्रोल करतो किंवा करायचा? ही इज स्प्रेइंग or farmer is spraying some chemical on that particular plant so that this particular plants remain free from diseases. म्हणजे तो पर्टिक्युलर फार्मर त्या पर्टिक्युलर प्लांट्सवर केमिकल स्प्रे करायचा. त्याला आपण इन्सेक्टिसाइड, पेस्टिसाइड म्हणतो. पण मोस्टली दिस पर्टिक्युलर इन्सेक्टिसाइड्स or pesticides, they are hydrocarbon derivatives or they are made from hydrocarbons or their base is hydrocarbon. मग असा हायड्रोकार्बन जर क्रॉप प्लांटवर जर गेला
आणि तसे हायड्रोकार्बन समजा फूड चेननी जर आपल्या बॉडीमध्ये आले तर दिस पर्टिक्युलर हायड्रोकार्बन फॉर ॲनिमल्स बेसिकली दे आर कार्सिनोजेनिक और दे मे बी कार्सिनोजेनिक, दे मे कॉज द कॅन्सर. म्हणजे केमिकल पेस्टिसाइड, केमिकल इन्सेक्टिसाइड यूज करून त्या क्रॉपवरचा डिसीज तर कमी झाला, पण डिसीज फक्त कमी करणे हा आपला बेसिक ऑब्जेक्टिव्ह नाही आहे. आपला ऑब्जेक्टिव्ह काय आहे की प्रोडक्टिव्हिटी इन्क्रीज झाली पाहिजे आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे बायोडायव्हर्सिटी मेंटेन झाली पाहिजे. सगळ्यात इम्पॉर्टंट हे की आपल्यासाठी पण हार्मफुल नसलं पाहिजे. सो इन ऑर्डर टू कंट्रोल द व्हेरियस डिसीजेस, in order to control various pests on that particular diseases, we are using nowadays, or modern scientists, they ask us to use certain microorganisms to control this particular disease. की मॉडर्न सायंटिस्ट आपल्याला काय म्हणतात की केमिकल्सवरचं डिपेंडन्स सोडून द्या, मायक्रोब्स यूज करा, बॅक्टेरिया यूज करा, फंजा यूज करा, व्हायरसेस यूज करा, त्या पर्टिक्युलर प्लांट्सवर हे मायक्रो ऑर्गॅनिझम स्प्रे करा. या मायक्रो ऑर्गॅनिझम्समुळे त्या प्लांटवर येणारे डिसीजेस असेल तर त्या डिसीज कॉझिंग एजंटवर आपण स्प्रे केलेले मायक्रो ऑर्गॅनिझम अटॅक करत असेल तर नॅचरली डिसीज कॉझिंग एजंट जे त्या क्रॉप प्लांटवर आलेले आहे ते कमी होतील, प्रोडक्टिव्हिटी इन्क्रीज होईल. सो सच इज द यूज ऑफ दिस पर्टिक्युलर मायक्रोब्स टू कंट्रोल द डिसीज कॉझिंग एजंट्स और डिसीज causing pathogens. They are called as biocontrol agents, and that control it is called as a biocontrol, that is called as biocontrol. म्हणजे इनडायरेक्टली आपण आता या पर्टिक्युलर पार्टमध्ये काय बघणार आहे की ते जे मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहे, बॅक्टेरिया आहे, फंजा आहे, व्हायरसेस आहे, यांचा यूज आपण त्या पर्टिक्युलर प्लांटवर डिसीज येत असेल तर त्या डिसीज कॉझिंग एजंट्सला किल करण्यासाठी करून राहिलेलं आहे. पण हे पर्टिक्युलर पॅथोजन जे आपण किल करणार आहे ते किल करण्यासाठी जे मायक्रो ऑर्गॅनिझम्स यूज करणार आहे ते आपल्यासाठी हार्मफुल नसणार हे इम्पॉर्टंट आहे, नाही हे इम्पॉर्टंट आहे. सो सच आर द मायक्रोब्स विच किल्स द अदर डिसीज कॉझिंग एजंट्स ऑन द प्लांट्स, दे आर कॉल्ड ॲज अ बायो कंट्रोल. म्हणजे जसं आता आपण इन्सेक्ट पेस्ट कंट्रोल केलं या मायक्रोब्सनी, तसंच या मायक्रोब्सच्या हेल्पनी आपल्याला त्या पर्टिक्युलर प्लांटच्या मध्ये ग्रो होणारे जे अनवॉन्टेड प्लांट्स आहेत ज्यांना म्हणतो आपण वीड्स, ते पण आपण आता या मायक्रोब्सच्या हेल्पनी कंट्रोल करत आहेत. And such particular microbes which are used to control the weeds, these particular microbes they are called as a bioherbicides, they are also called as a bioweedicides. तर आता आपल्याला दोन पार्टमध्ये जायचं आहे, मायक्रोब्स इन्सेक्ट कंट्रोल करणार, डिसीज कॉझिंग एजंट कंट्रोल करणार, आणि दोन मायक्रोब्स वीड्स पण कंट्रोल करणार. सो दीज आर द 2 पॉइंट्स. One is called as microbes as a biocontrol agent. चला बघा, the use of microbes to control plant diseases and pests is called as biocontrol. सिंपल आहे. The use of microbes to control plant diseases and pest. Pest means the agent which causes the disease or destructive agent, it is called as pest. The use of microbes to control plant diseases and pest is called as a biocontrol. ठीक है? The natural method of eliminating, controlling insect pests and other disease causing agents by their natural enemies is called as बायो कंट्रोल और बायोलॉजिकल कंट्रोल. की एखादा डिसीज कॉझिंग एजंट असेल त्या पर्टिक्युलर प्लांटवर आणि त्याच्या नॅचरल एनिमीकडून जर तो आपण किल करून घेतला तर ज्यांनी तो किल केला दॅट इज कॉल्ड एज बायो कंट्रोल एजंट, और दॅट मेथड ऑफ किलिंग दॅट पर्टिक्युलर डिसीज कॉझिंग एजंट इट इज कॉल्ड एज बायो कंट्रोल, और इट इज ऑल्सो कॉल्ड एज अ बायोलॉजिकल कंट्रोल. The microbes for biocontrol include bacteria, fungi, viruses, protozoans, etc. की या पर्टिक्युलर बायोकंट्रोल मध्ये आपण बॅक्टेरिया यूज करतो, व्हायरसेस यूज करतो, फंजा यूज करतो, प्रोटोझोन्स यूज करतो. These microbes act in 3 ways. Either they kill them, or they cause the disease, or compete. की हे जे मायक्रोब्स आपण त्या पर्टिक्युलर डिसीज कॉझिंग एजंटला किल करायसाठी वापरणार आहे, हे पर्टिक्युलर मायक्रोब्स त्या पर्टिक्युलर डिसीज कॉझिंग एजंटला 3 वेनी कंट्रोल करणार आहे. एक की आपला मायक्रोब त्या पर्टिक्युलर डिसीज कॉझिंग एजंटला एकतर किल करणार, नाही तर त्या पर्टिक्युलर डिसीज कॉझिंग एजंटवर डिसीज कॉज करणार, नाही तर त्याला फूड मटेरियल मिळू देणार नाही, म्हणजे कॉम्पीट करणार, कॉम्पिटिशन करणार. ओके, सो दीज आर द 3 वेज. आयदर that particular disease causing agent is killed, or that particular disease causing agent is competed, or that particular disease causing agent get affected or infected by the disease. Hence, use of biocontrol reduces the dependency on chemicals and pesticides. की असे microorganisms, for example, आपण जर disease causing agent कंट्रोल करायसाठी जर यूज केले तर नॅचरली वी आर रिड्युसिंग
the use of or dependency of such particular chemical insecticide, chemical pesticides, etc. कारण these particular chemical pesticides or chemical insecticides, they are harmful to the nature as well as to the human being or other species. Examples of microbes as a biocontrol. आता example सुरू झाले. The first example, it is called as BT. It is called as Bacillus thuringiensis. काय आहे की ॲक्च्युली हा बॅक्टेरियम आहे, बॅसिलस thuringiensis. हा बॅक्टेरियम लॅबोरेटरीमध्ये जर कल्चर केला तर या बॅक्टेरियमचे स्पोर्स मिळतात. हे स्पोर्स जर आपण एखाद्या पंपमध्ये घेतले, वॉटर जर ॲड केला आणि ते स्पोर्स फॉर एक्झाम्पल जर आपण डिझॉल्व्ह केले, डिझॉल्व्ह करून फॉर एक्झाम्पल जर आपल्या क्रॉप प्लांटवर जर स्प्रे केले, क्रॉप प्लांटवर स्प्रे केले तर नॅचरली त्या पर्टिक्युलर प्लांट्सवर जे कॅटरपिलर्स येणार आहे, प्लांट्सवर जे लार्वे ग्रो होणार आहे, प्लांट्सवर जे ग्रासहॉपर्स ग्रो होणार आहे, त्याचे जे लार्वल फॉर्म्स आहेत, त्यांनी जर फॉर एक्झाम्पल हे बॅक्टेरिया बॅसिलस thuringiensis बॅक्टेरिया किंवा त्याचे स्पोर जर एंगल्फ केले म्हणजे खाल्ल्या गेले, ते जर त्याच्या गटमध्ये गेले, गट म्हणजे एलिमेंटरी कॅनल, तर त्या एलिमेंटरी कॅनलचं आतमधून स्वेलिंग होते आणि आतून जर स्वेलिंग झालेलं असेल तर गट सिस्टीम, रेस्पिरेटरी सिस्टीम जर त्याची डॅमेज झाली तर नॅचरली तो सर्वाईव्ह होणार नाही, तो किल होईल. म्हणजे कशाने कोण किल झाला? बॅसिलस thuringiensis तो पर्टिक्युलर इन्सेक्ट किंवा त्याचा लार्वा किल झाला. म्हणजे इनडायरेक्टली लार्वानी त्या पर्टिक्युलर प्लांटवर जो डिस्ट्रक्टिव्ह ऍक्टिव्हिटी शो केली होती ती पर्टिक्युलरली कमी झाली, प्लांटची प्रोडक्टिव्हिटी इन्क्रीज झाली. सो सच इज द यूज ऑफ दिस पर्टिक्युलर बॅक्टेरियम दॅट इज कॉल्ड एज बॅसिलस thuringiensis. बघा, Bacillus thuringiensis, it is a bacterium. It is used to get rid of butterfly caterpillars where dried spores of BT are mixed with water and sprayed on the vulnerable plants. की याचे जे स्पोर्स आहेत ते जर वॉटरमध्ये आपण मिक्स केले आणि प्लांटवर स्प्रे केले की ज्या प्लांटवर डिसीज आहे, वल्नरेबल प्लांट म्हणतो. If these spores are eaten, cause swelling in gut, BT releases the protein that is called as a cryprotein and the insect larvae get killed. की तो पर्टिक्युलर बीटी आहे त्याच्या गटमध्ये जाऊन एक पॉयझन सिक्रेट करेल, पॉयझन इट इज कॉल्ड एज अ क्रायप्रोटीन. त्या पॉयझनमुळे गट स्वेल होईल, गट स्वेल झाल्यामुळे तो पर्टिक्युलर इन्सेक्ट असेल तर किल होईल. सो सच इज द बॅक्टेरियम ऑर मायक्रोब विच किल्स द लार्वे ऑफ द इन्सेक्ट. द बॅक्टेरियम इट इज कॉल्ड एज बॅसिलस thuringiensis, बॅसिलस बी, thuringiensis टी, म्हणून दिस पर्टिक्युलर बॅक्टेरियम इट इज कॉल्ड एज बीटी. Another it is called as the Trichoderma species. These are free-living fungi found in the soil. So these are effective in soil-borne fungal plant pathogens. हा पण इम्पॉर्टंट मायक्रोब आहे, फंगस आहे ट्रायकोडर्मा. हा सॉइल बॅक्टेरिया, सॉइल फंगस आहे, हा सॉइलमध्येच असतो, फ्री लिव्हिंग आहे. पण हा जर त्या पर्टिक्युलर सॉइलमध्ये नाही, आपण जर त्या सॉइलमध्ये ॲड केला तर जे सॉइल बोर्न डिसीजेस आहे, जे सॉइल बोर्न डिसीजेस आहे, म्हणजे एखादं प्लांट आपण सॉइलमध्ये ग्रो केलं, त्या पर्टिक्युलर सॉइलमध्ये समजा डिसीज कॉजिंग एजंट कुठला दुसरा फंगस किंवा बॅक्टेरियम असेल, तो त्याच्या रूटवर कॉज करतो, एक डिसीज होत असतो रूटवर, दॅट इज कॉल्ड एज रॉट, ROT, दॅट इज कॉल्ड एज रॉट. जर हा ट्रायकोडर्मा फंगस असेल तर इनडायरेक्टली दुसऱ्या फंजाय, दुसऱ्या बॅक्टेरियावर तो अटॅक करतो, त्याच्यामुळे दुसरे बॅक्टेरिया, दुसरे फंजाय जे सॉइलमध्ये प्रेझेंट असेल तर किल होतात विथ द हेल्प ऑफ दिस पर्टिक्युलर फंगस. दॅट फंगस इट इज कॉल्ड एज अ ट्रायकोडर्मा. दस this particular use of trichoderma it is called as biocontrol. It is called as biocontrol. बघा, these are the free living fungi found in soil. So these are effective in soil borne fungal plant pathogens. This fungus म्हणजे कोण? Trichoderma produces substances like viridin, gliotoxin, gliovirin, etc. which protects roots from attacking agents which cause the disease. That disease it is called as rot disease. की जे जे त्या सॉइलमध्ये फंजाय बॅक्टेरिया आहे ज्याच्यामुळे त्या पर्टिक्युलर प्लांटच्या रूटवर डिसीज होऊन राहिला, त्या डिसीजला आपण रॉट डिसीज म्हणतो. समजा त्या सॉइलमध्ये असा जर ट्रायकोडर्मा फंगस असेल नसेल तर आपण ॲड केला असेल तर हे सगळे टॉक्झिन सिक्रेट करतो तो ट्रायकोडर्मा. कोणते टॉक्झिन्स? विरिडिन, ग्लायोटॉक्झिन, ग्लायोविरिन, या टॉक्झिन्समुळे ते फंजाय बॅक्टेरिया त्या सॉइलमध्ये किल होईल. तर नॅचरली त्या पर्टिक्युलर क्रॉप प्लांटची रूट सिस्टीम असेल तर चांगली डेव्हलप होईल. जेवढी रूट सिस्टीम चांगली डेव्हलप होईल तेवढी प्लांटची प्रोडक्टिव्हिटी इन्क्रीज होईल. सो सच इज द यूज ऑफ दिस पर्टिक्युलर बॅक्टेरियम फंगस ॲज टू कंट्रोल द disease causing agents, and that's why this particular bacteria fungi they are called as biocontrol. They are called as biocontrol. हे दोन तर आहेच पण बाकीचे पण एक्झाम्पल्स बघा. Actually these particular microbes they are classified into 4 categories. They are bacteria, fungi, protozoans and viruses which controls the other disease causing agents or insects. Okay. बॅक्टेरिया कॅटेगरीमध्ये पहा 3 बॅक्टेरियांचे नेम्स लिहिलेले आहे. बॅसिलस thuringiensis, बॅसिलस पपिली
and Bacillus lentimorphus. Bacillus thuringiensis, Bacillus papilli and Bacillus lentimorphus. All these particular things, they are the bacteria. If they are used, if they are added to the water, if they are spread on that particular field or on that particular crop plants, this particular bacteria kills this particular various disease causing or destructive agents. For example, the insects, caterpillar, cabbage worm, adult beetle, etc. The another is fungi category. The examples of fungi are Bavaria bassiana, Entomophora, Phalidorosium, Zoophora radicans, Bavaria bassiana, Entomophora, Phalidorosium, Zoophora radicans. These are the examples. And if this particular fungi, if they are cultured, they are added in the water, mixed and spread on the plants. This particular fungi, they kills the various types of destructive agents. For example, they are insect type. They are the aphid crocei, insect's name. The another is aphid unguiculta. The another is mealybugs. The another is mites. The another is white flies. म्हणजे white flies control करायचे आहे, mealybug bugs control करायचे आहे, mites control करायचे आहे, aphids control करायचे आहे. So all these particular various types of insects, they are controlled with the use of this particular fungi. The another category, it is called as a protozoan. Protozoan category मध्ये पण एक protozoan आहे that is used as biocontrol agent, that is the Nosema locustae. It is Nosema locustae that controls the grasshoppers, caterpillars, crickets, etc. हे सगळे प्लांटवर डिसीज कॉज करणारे इन्सेक्ट्स आहे. The another category, it is called as viruses. दोन viruses typically biocontrol agent म्हणून use होतात. They are the NPV virus and the GV virus. NPV virus, it is nucleopolyhedrovirus. Nucleopolyhedrovirus. The another, it is GV virus. It is a granulovirus. So these viruses, if they are again added in the water, they are thoroughly mixed, then they are spread on the crop plant. These particular viruses, they control the various disease causing agents or destructive agents. They are the caterpillars, gypsy moth, ants, wasps, beetles, etc. So आतापर्यंत जेवढं आपण आता इथे बघितलं त्याच्यात काय दिसलं आपल्याला की टू अवॉइड द डिपेंडन्सी ऑन केमिकल पेस्टिसाइड्स, chemical insecticides, we can turn to the another way, that is the natural way, that is the use of microbes. So bacteria, fungi, viruses, protozoans, if they are for example cultured, if they are added to the water, if they are spread on that particular plant, these particular bacteria, viruses, protozoans, etc. controls the disease causing agents in the field, and that increases the productivity of the crop plant. Indirectly, this is nothing but it is a natural way of controlling the disease, that is called as biocontrol, that is also called as biological control. तर आतापर्यंत आपण हे पाहिलं की इन्सेक्ट किंवा डिसीज कॉझिंग एजंटमुळे त्या प्लांटची प्रोडक्टिव्हिटी कमी होते. आता आपण पाहू की त्या प्लांटची प्रोडक्टिव्हिटी अजून दुसऱ्या एका मेथडनी वेनी पण होते, दॅट इज कॉल्ड एज वीड्स. मग वीड म्हणजे काय? द अनवॉन्टेड प्लांट्स which are grown among the main crop plants. The unwanted plants which are grown among the main crop plants and compete with that particular main crop plant for water, minerals, light, etc. and productivity of that particular main crop plant is reduced. काय म्हटलं की बा हे असे प्लांट्स आहे की जे मेन क्रॉप प्लांट सोबत ग्रो होतात, ते आपण ग्रो केलेले नाही आहे, आपण सोईंग पण त्यांचं केलेलं नाही आहे, ग्रो ऑटोमॅटिकली होतात. त्यांना आपण वीड्स म्हणतो. आपल्या मेन क्रॉप प्लांट सोबत ते वेगवेगळ्या गोष्टीसाठी कॉम्पिटिशन करत राहतात. सॉईलमधून वॉटर घेणे, सॉईलमधून मिनरल्स ॲब्सॉर्ब करणे, मेन क्रॉप प्लांटपेक्षा उंच जर ग्रोथ झालेले असेल तर लाईट न मिळू देणे. याच्यामुळे काय होईल? मेन क्रॉप प्लांटची प्रोडक्टिव्हिटी कमी होईल. मग अशी डिसीजनी प्रोडक्टिव्हिटी कमी होत होती. आता या अनवॉन्टेड प्लांट्सनी जर ती प्रोडक्टिव्हिटी कमी होत असेल तर नॅचरल द प्रॅक्टिस शुड बी इरॅडिकेशन ऑर रिमूव्हल ऑफ सच पर्टिक्युलर वीड्स. नॉर्मली फार्मर काय करतो की त्या फील्डमध्ये लेबर घेऊन जातो, ते वीड्स जर असेल तर काढून घेतो. मॉडर्न सायंटिस्ट काय म्हणतात की लेबर त्या फील्डमध्ये घेऊन जाऊन ते वीड्स काढण्यापेक्षा त्या सायंटिस्ट लोकांकडे दुसरा एक ऑप्शन आहे. काय की मायक्रोब्स दे कॅन बी युज्ड. Microbes, for example, if they are spread in that particular field, that kills only the weeds, not the main crop plants. Such particular microbes which kills only the weeds, not disturbs the main crop plant,
these particular microbes are called as bioherbicides or they are called as bioweedicides. बघा त्या bioherbicides. The microbes or their products when used to control weeds are called as bioherbicides or that is called as bioweedicides. The microbes or their products when used to control weeds are called as bioherbicides or they are called as bioweedicides. Weeds म्हणजे काय? Weeds are the plants which compete with main crop plants for light, water, space, minerals, etc. Thus reduces the productivity of the crop plant. की weeds असे plants की जे आपण ग्रो केलेले नाहीये, ऑटोमॅटिकली ते ग्रो झालेले आहे, पण ते आपल्या मेन क्रॉप प्लांटला कॉम्पीट करत आहे वेगवेगळ्या गोष्टीसाठी, त्याच्यामुळे मेन क्रॉप प्लांटची प्रोडक्टिव्हिटी कमी होत असेल तर नॅचरली दिस पर्टिक्युलर वीड्स आर टू बी रिमूव्ड. बट रिमूव्हल ऑफ दिस पर्टिक्युलर वीड्स ऑफकोर्स इट इज अ ओल्ड ट्रॅडिशनल व्हेरी ओल्ड मेथड दॅट इज द इरॅडिकेशन. म्हणजे इनडायरेक्टली लेबर त्या फील्डमध्ये घेऊन जाणे आणि त्या वीड्सला काढून टाकणे. आता मॉडर्न सायंटिस्ट काय म्हणतात? यूज ऑफ मायक्रोब्स that is called as biocontrol, that is called as bioweedicide, that is called as bioherbicide. The examples are, इथे पहा आता एक्झाम्पल्स आहे, 3 कॅटेगरीज मध्ये एक्झाम्पल्स दिलेले आहे. पहिल्या कॅटेगरीमध्ये फंजाई आहे, दुसऱ्या कॅटेगरीमध्ये बॅक्टेरिया आहे, तिसऱ्या कॅटेगरीमध्ये इन्सेक्ट्स आहे. पहिल्या कॅटेगरीमुळे मधल्या फंजाईमुळे हे सगळे वीड्स कंट्रोल होणार, दुसऱ्या कॅटेगरीमधल्या बॅक्टेरियामुळे हे सगळे वीड्स कंट्रोल होणार, तिसऱ्या कॅटेगरीमधल्या इन्सेक्ट्समुळे हे सगळे वीड्स कंट्रोल होणार. So first category of microbes is pathogenic fungi, that is also called as mycoherbicide. Myco म्हणजे फंगस, herbicide म्हणजे herbs kill करणारा, herbs म्हणजे weeds. पहिला एक्झाम्पल आहे Phytophthora palmivora. This controls the milk weeds in orchards. की एखादा गार्डन आहे, ऑर्कर्ड आहे, तिथले जर मिल्क वीड्स असेल, ते वीडच आहे, ते जर आपल्याला कंट्रोल करायचे जर असेल तर नॅचरली फॉर एक्झाम्पल हा फंगस यूज होतो. दॅट फंगस इट इज कॉल्ड ॲज द फायटोफ्लोरा पाल्मिवोरा. द अनदर इट इज द अल्टरनेरिया क्रासा, फंगस आहे दॅट कंट्रोल हायसिंथ. द अनदर इट इज द फ्युझॅरियम स्पीसीज दॅट कंट्रोल्स द मोस्ट ऑफ द वीड्स. की त्या पर्टिक्युलर क्रॉप प्लांटमध्ये खूप सारे वेगवेगळ्या प्रकारचे वीड्स असेल दॅट आर टू बी कंट्रोल्ड विथ द हेल्प ऑफ दिस फंगस दॅट इज कॉल्ड ॲज अ फ्युझॅरियम. That is called as fusarium. So Phytophthora, Alternaria, Fusarium, these are the examples of the fungi. They controls various types of weeds. In another category it is the bacteria. Bacterial pathogens or herbicides. आता या केस मध्ये कसं होईल की हे बॅक्टेरिया वेगवेगळ्या प्रकारचे weeds त्या पर्टिक्युलर क्रॉप प्लांट मध्ये किल करतात. The name of the bacteria are, the first is the Pseudomonas, the another is Xanthomonas, the another it is Agrobacterium. Pseudomonas, Xanthomonas, Agrobacterium species, they control various types of or several weeds. The another third category it is the insects as herbicides. Insects लिहिलेले आपण, that is the Tyria moth. The another it is the Cactoblastis cactorum. First is Tyria moth, the another it is the Cactoblastis cactorum. Tyria moth controls the weeds, that is called as a Senecia. The Cactoblastis cactorum, it controls various types of cactus present in the मेन क्रॉप प्लांट. म्हणजे मेन क्रॉप प्लांट मधले वेगवेगळ्या प्रकारचे जर कॅक्टस तिथे ग्रो केलेले असेल आणि आपल्याला फिजिकली तिथे जाऊन रिमूव्ह करता येत नसेल, कारण कॅक्टाय मोस्टली दे आर द स्पाइनी प्लांट्स अँड इट इज डिफिकल्ट टू रिमूव्ह दॅट पर्टिक्युलर कॅक्टस इझिली विथ द हेल्प ऑफ हँड. सो कॅक्टाय कंट्रोल करायचं असेल तर हा इन्सेक्ट यूज करा. म्हणजे इनडायरेक्टली इन्सेक्ट आहे ते इन्सेक्ट त्या पर्टिक्युलर फील्डमध्ये रिलीज करा. दिस पर्टिक्युलर इन्सेक्ट डायरेक्टली अटॅक ऑन दॅट पर्टिक्युलर कॅक्टाय सो दॅट द कॅक्टाय गेट किल्ड. द नेम ऑफ द इन्सेक्ट इट इज कॉल्ड एज कॅक्टोब्लास्टिस कॅक्टोरम. द अनदर इट इज द टायरिया मॉथ. हा टायरिया मॉथ आहे सेनेसिया नावाचं वीड त्या पर्टिक्युलर फील्डमध्ये ग्रो होतो. तो जर मला कंट्रोल करायचा असेल आणि टायरिया मॉथ जर मला मिळत असेल तर नॅचरली हे जर मी त्या फील्डमध्ये रिलीज केलेले असेल तर दे अटॅक ऑन दॅट पर्टिक्युलर वीड दॅट इज कॉल्ड एज सेनेसिया. सो बाय दिस वे we can control various diseases as well as we can control various weeds in that particular field with the help of microbes. So such is the part, this is called as a biocontrol, that is called as biocontrol.